सांगायचं झालं तर माझा प्रवास सांगतो थोड्या 2 शब्दात. 11वी 12वी आणि रिपीट मी मोठेवाकर सरांकडे केली. अं, शिक्षक खास करून RCCचे शिक्षक हे आपल्या घरच्यांसारखे असतात, म्हणजे आई वडील, मॅडम आणि भावासारखे. आता जसं की राजू सर बायोलॉजी शिकवतात, जीवनशास्त्र, त्यांना जीवन करून शिकवतात. त्यांच्याकडे कला आहे बायोलॉजी शिकवण्याची आणि त्याच्या आपण प्रेमात पडतो, शिकत गेलो सरांकडून. आणि अभ्यासाचा विषय राहिला तर सकाळी 6 ते 1 वाजेपर्यंत क्लासेस असायचे. त्याच्यानंतर 1 तास रेस्ट करायचो. त्याच्यानंतर क्लासेसमध्ये DPP दिलेली असायची. DPP म्हणजे डेली प्रॉब्लेम, दररोज सॉल्व्ह करण्यासाठी 30-25 द्यायचे. आणि घरी गेल्यावर सरांनी जे जे शिकवलं त्यांचा एक रिवाईज करायचं आणि जे पण क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह झाले नसतील त्याच्यासाठी सरांनी स्पेशल DSP केली होती. तेथे जायचं, तिथे 1-2 तास सरांकडून प्रत्येक क्वेश्चनचे डाऊट क्लिअर करायचे. आणि सरांना कसं एकदम फ्री बोलायचं, असं बॅरियर नसलं पाहिजे की विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमध्ये. बॅरियर फक्त रिस्पेक्टचा असलं पाहिजे की आपण आदर केला पाहिजे शिक्षकांचा. बाकी तो एक बॅरियर सोडला तर आपला आणि शिक्षकांचं नातं मैत्रीपलीकडचं असलं पाहिजे शिकताना. तेव्हा शिक्षणात मजा येते. तुम्ही फक्त प्रेशर घेतलं शिक्षकांकडून आपल्याला शिकायचं, सर ओरडतील, सर ओरडतील, ओरडू द्या, कारण की सरांनी ओरडलं तर लक्षात राहते. आता मला पण खूप वेळेस ओरडले सर, तो ओरडताना ना मनात अभिमान ठेवायचा की सर आपल्याला ओरडायला म्हणजे काहीतरी चांगलं आहे आपल्याकडे. सर शांत नाही बसायचं सरांकडे असताना. तुम्ही जर लपून राहिलात शिक्षणात, स्वतःला सप्रेस केलं शिकताना, तर तुमच्यातला तो स्पार्क आहे तो मोठा नाही होणार. आणि शिकत असताना ओपन माइंड ठेवायचं, आपल्याला शिकायचं. कारण की तुम्ही फक्त रट्टा फक्त भोगनपट्टी करत असताल तर त्या शिक्षणाला अर्थ नाही, कारण की काय काळानंतर ते विसरून जाईल. पण तुम्ही मन लावून कॉन्सेप्च्युअली आणि एक इमॅजिनेशनच्या थ्रू जर तुम्ही शिकला तर ते तुमच्या जास्त लक्षात राहील. आणि तेच काम RCC करतं तिथे, इमॅजिनेशन. आणि आवडता विषय म्हणजे मोठेवाकर सरांचा केमिस्ट्री. ती डोक्यात नाही तर हृदयात बसवायचा असं वचन देतात स्टार्टिंगला, आणि ते खरं आहे. अजून पण ऑर्गॅनिकच्या बऱ्याच रिॲक्शन लक्षात नाही तितक्या काळानंतर, पण काही लक्ष न देताना ऑर्गॅनिककडे 7-8 महिने झाले काही लक्ष नाही, तरी पण सरांच्या बऱ्याच ट्रिक्स अजून पण लक्षात आहेत. तो त्या शिक्षकाचा एक पैलू असतो शिकवण्याचा. नॉलेज तर सर्वांकडे असतं, पण ते डिलिव्हर करण्याचं काम आणि ती शैली प्रत्येकाकडे नसते आणि प्रत्येकाला प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी दैवी गुण लागतो शरीरात, डोक्यात. सर विद्यार्थ्यांसाठी इतके पॉझिटिव्ह असतात की प्रत्येक प्रोग्राम विद्यार्थ्याच्या भल्यासाठीच असला पाहिजे. कारण की आता ट्युशन एरियात माहीतच असेल, खूप सारे असे ऍडव्हर्टाईज करतात, फक्त ऍडव्हर्टाईज करतो. पण सरांचं कसं फोकस असतं, विद्यार्थ्यांची इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. काहीतरी आपण जे पण प्रोग्राम केले त्याच्यातून सरांचा उद्देश इतकाच असतो की विद्यार्थ्यांचा काहीतरी प्लस झाला पाहिजे स्टडीमध्ये. आणि फक्त शिक्षणासोबत जोडून राहायचं. जेवढा पण काळ तुम्ही प्रिपरेशन करताय एकटं राहायचं नाही, कारण की सध्याच्या धावत्या युगात मोबाईल झाले, त्याच्यामुळे मुलं एकलकोंडी झाले. म्हणजे घरात बसायचं, फक्त मोबाईल, ऑनलाईन. मित्र असले पाहिजे चांगले, अभ्यास करणारे म्हणा, ज्यांच्याकडे तुम्ही स्वतःचं मन मोकळं करू शकता. कारण की ते प्रिपरेशनच्या काळात खूप महत्वाचं आहे की तुम्ही प्रेशर मध्ये नाही गेला पाहिजे. त्याच्यासाठी मित्र पण चांगले पाहिजेत. आणि होता वेळ तितकं आईवडिलांचे कष्ट डोळ्यापुढे आणा. कारण की मला अजून पण आठवतंय जेव्हा माझा नीटचा स्कोर आला होता आणि नालंदा कॅम्पस RCCचा आहे तिथे, नालंदा कॅम्पस पुढे सत्कार झाला, तेव्हा मोठेवाकर सरांनी पप्पाला कुंकाचा पट्टा लावला होता. आणि पुन्हा घरी आल्यानंतर तो पप्पांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की तो कुंकाचा पट्टा पुसला नाही पप्पाने झोपताना, राहू दे म्हणले, उद्या बघता येईल. मग तो अभिमान आईवडिलांच्या डोळ्यात, चेहऱ्यावर पाहण्यासाठी तुम्ही कष्ट करा. ते पाहिल्यानंतर जे आनंद भेटेल तो वेगळाच असेल, तो मी घेतलाय.
बऱ्याच जणांनी घेतला असेल, काही जण घेतील. आई वडिलांसाठी कष्ट करा फक्त. आणि अभ्यास हे कसा असते, वटवृक्ष असते ना, त्याचं बी ते आपण पेरायचं, शिक्षक त्याला पाणी देतील, तेव्हा त्याचं झाड होईल ना, ती सावली जी राहील ते पूर्ण खानदानासाठी असेल. आणखी मोठेगावकर सर काय म्हणायचे, मोठं व्हायचं असेल तर शिक्षणाची एक अशी गोष्ट आहे की त्याच्यातून मोठं होता होईल. सर आम्हाला सतत असं नाही की फक्त अभ्यास होतो असे. सरांना वाटलं पोरं डिप्रेशन मध्ये, तर सर स्वतःची स्टोरी सांगायची, काय काय सरांनी फेस केलं होतं त्यांच्या स्ट्रगलच्या काळात. खूप साऱ्या गोष्टी आहेत तशा आहेत, ते सांगू शकत नाही कारण की टाइम नाही आपल्याकडे. पण सरांनी एक सांगितलं, अभ्यास महत्वाचा आहे, अभ्यासाशिवाय तुम्ही मोठे नाही होणार. तुम्हाला जे अचीव करायचंय जीवनात ते नाही करू शकत. आणि ऍट द एंड आपल्याला काय वाटलं पाहिजे की जीवनात आपण काय केलंय, रिग्रेट नाही झाला पाहिजे. शेवटी काही वर्षानंतर 50-60 वर्षानंतर असं नाही वाटलं पाहिजे की या तेव्हा मी केलं असतं ते, तर आज थोडं वेगळं असतं जीवन आपलं. जोपर्यंत आपण हाच प्रयत्न करायचा की आपल्याला जीवनात रिग्रेट नाही झाला पाहिजे, आपण काही चुका केल्या. अभ्यास म्हणा, तुम्हाला अभ्यास म्हणून नाही, कोणता पण दुसरा क्षेत्र असेल जे अभ्यास नाही दुसरे क्षेत्र, त्याच्यात पण तुम्ही खूप कष्ट करा. आणि असं लेगसी सेट करा की दुसरे जण पाहिले पाहिजे त्या माणसाने काय केले त्या क्षेत्रात. आणि तुमच्या त्या लेगसीला सरपास करायची ताकद दुसऱ्यांमध्ये आली तर ते तुमच्यासाठी सक्सेस असेल की